नमस्कार, मी भाग्यरथी. आमच्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत ढोकळा रेसिपी. ढोकळा असा प्रकार आहे की आपण किती वेळा खाल्ला तरी परत परत खावासा वाटतो. बऱ्याच वेळा आपण ढोकळा बनवलाही असाल, खाल्लाही असाल, पण कधी कधी ढोकळा बनवताना आपल्याकडून काही चुका होतात. जसे की पिठाचं प्रमाण, मिठाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण, लिंबूचं प्रमाण अशा आपल्याकडून काही चुका होतात. तर आज मी तुम्हाला हलवाई स्टाईलने ढोकळा कसा बनवला जातो ही सिक्रेट रेसिपी सांगणार आहे. तरी तुम्ही यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर आता आपण ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू. मी घेतले आहे 2 वाटी बेसन पीठ, त्याचबरोबर मीठ, साखर, तेल, खायचा सोडा, थोडीशी हळद आणि 1 लिंबू रस. तर आता इथे मी बेसन पीठ चाळून घेणार आहे. इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. तर तुम्ही तुमच्याप्रमाणे कप किंवा वाटी घेऊ शकता. तर आता आपलं बेसन पीठ आपण छान प्रकारे चाळून घेऊया. तर आता आपलं बेसन पीठ व्यवस्थित चाळून झालं आहे. तर आता आपण यामध्ये 2 चम्मच साखर टाकूया. त्याचबरोबर आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. दोन चम्मच लिंबाचा रस टाकूया. त्याचबरोबर थोडीशी हळद टाकूया. हळद आपल्याला थोडीशीच टाकायची आहे, कारण हळद आणि खायच्या सोड्याचं मिश्रण झाल्यावर ढोकळा आपला लाल होऊ शकतो. आता हे चमच्याने मिक्स करून घेऊया. आता आपलं पीठ मिक्स झालं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकूया. पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे. ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं त्याच वाटीने मी पाणी घेत आहे. पीठ आपल्याला हलवताना एकच काळजी घ्यायची आहे, एकाच दिशेने आपल्याला पीठ फिरून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला 2 टिप्स आतापर्यंत सांगितले आहेत. पहिली टिप, पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. दुसरी, एकाच दिशेने आपल्याला पीठ हलवून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही करायचं पीठ आणि जास्त घट्टही नाही करायचं. आपल्याला हे मिश्रण किमान 5 ते 7 मिनिट एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण यामध्ये 2 चम्मच तेल टाकू आणि परत एकाच दिशेने हलवून घेऊ. पहा, आपले पीठ जास्त घट्टही नाही झालं, पातळही नाही झालं. अशाच प्रकारे आपल्याला पीठ तयार करायचं आहे. आता हे आपलं पीठ आपण 5 ते किंवा 7 मिनिट आपण झाकून ठेवूया. आता आपले 5 मिनिट झाले आहेत. त्यामध्ये आता आपण सोडा टाकून घेऊया. तर सोडा आपण चमच्याने टाकता याप्रमाणे हातावर घेऊन असं हात न उचलता हलवून घ्यायचा आहे. ही ट्रिक आहे जी हलवाई वापरतात. याप्रमाणे आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता आपल्या डब्याला आपण तेल लावून घेऊया. डब्याला तेल लावल्यामुळे ढोकळा आपला खाली चिटकत नाही. हे करत असतानाच मी बाजूला इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते. तर आता आपलं मिश्रण डब्यामध्ये काढूया. तर आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे. यामध्ये आपला डबा ठेवून घेऊया. यामध्ये मी स्टँड ठेवलेला त्याच्यावर डबा ठेवत आहे. तर आता आपल्या डब्याला आपण झाकण लावून घेऊया. हे किमान 15 मिनिटं मीडियम गॅसवर आपण ठेवून घ्यायचं आहे. तर तुम्ही कढईमध्ये पण ठेवू शकता किंवा कुकरमध्ये पण ठेवू शकता. हे झाकण आपल्याला 15 मिनिट झाल्यावरच काढायचं आहे, नाहीतर आपला ढोकळा खाली बसू शकतो. आता आपण तडक्याला लागणारे साहित्य पाहूया. मोहरी, साखर, तेल आणि तडक्यासाठी कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कट करून घेतली आहे. आता आपल्या ढोकळ्याला 15 मिनिट झाले आहे. पाहूया, आपला चेक करूया ढोकळा. आता आपण एका पिन्नी याला चेक करून घेऊया. पाहू शकता तुम्ही
पेनाला आपला ढोकळा चिटकला नाही, म्हणजे याचा अर्थ आपला ढोकळा तयार झाला आहे. पाहू शकता ढोकळा किती छान फुलून आला आहे. आपला ढोकळा आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. 5 ते 10 मिनिटं थंड करूया. तोपर्यंत आपण पॅन मध्ये तडका देऊया. तर मी इथे 2 चम्मच तेल घेतले आहे आणि लगेच आता आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरीला तडका आला की लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायचा आहे. थोडासा कढीपत्ता टाकत आहे. थोडस हलवून घ्यायचं आहे. थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे. मी इथे 1 ग्लास पाणी टाकत आहे. 2 चम्मच साखर टाकून घ्यायचं आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकत आहे मी इथे आणि याला परत एकदा हलवून घेत आहे. छानपैकी उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा. आपला ढोकळा आता थंड झाला आहे. याला आपण आता कट करून घेऊया. तुम्ही हवं तसं आकारामध्ये कट करू शकता. मी अशा आकारामध्ये कट करत आहे. तर आपला आता तडका थोडासा कोमट झाला आहे, यावर टाकून घेऊया. आता आपला तडका आपण सगळीकडे पसरून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपला तडका किती छान झाला आहे आणि हे पाहू शकता आपला ढोकळा किती जाळीदार मऊ लुसलुशीत झाला आहे. तुम्हाला आमची ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.